सजुऱ्यासाठी लागणारा आपण सारण तयार करत आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। तर गूळ भिजेल इतपतच आपण एक वाटीभर पाणी गुळामध्ये घालणार आहोत। जास्त पाणी घालायचं नाही, जर लागलं नंतर तर नंतर घालू शकतो आपण। सुरुवातीला आपण जास्त पाणी नाही घालायचं। नंतर 1-2 तास तरी आपण बाजूला ठेवूया आणि नंतर हा गूळ सगळा मिक्स करायचा हाताने। त्याचे खडे बारीक सगळे मिक्स करून घ्यायचे। गूळ एकजीव झाल्यानंतर आपण ते गाळणीने गाळून घेऊया। सगळा गूळ आता हा आपण गाळून घ्यायचा, म्हणजे त्याच्यात काय कचरा असेल, खडे असतील ते निघून जातील। आणि हा एकसारखा गूळ आपल्याला आता मिळालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण ही तांदळाची पिठी मिक्स करणार आहोत। तर ही तांदळाची पिठी कशी करायची, तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, वाळवायचे आणि नंतर थोडेसे भाजायचे त्याला आणि नंतर बारीक दळून आणायचे। नंतर हे तांदळाचं पीठ आपण त्याच्यामध्ये त्या गुळाच्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपण पीठ मिक्स करणार आहोत। हे बघा, आपण हे सगळं तांदळाचं पीठ मिक्स करून घेणार आहोत। एक सैलसर पीठ त्याचं मळून घ्यायचं आपण, जास्त घट्ट ठेवायचं नाही। जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर ऑरेंज कलर घालायचा असला तर तुम्ही घालू शकता, म्हणजे एक सजुरीला एक वेगळा कलर छान येतो। हे मीठ घातलेलं आहे थोडंसं। हे सगळा गूळ मिक्स करून घेतलेला आहे। हे बघा, ते सगळं मिक्स झालेलं आहे। आता हे झाकून आपण रात्रभर ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण सजुऱ्या करणार आहोत। आता हे बघा, हे दुसऱ्या दिवशी हे पीठ हे असं तयार होतं। त्याचं हे थोडंसं घट्ट झालेलं आहे, त्यामुळे आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून एकसारखं मळून घेणार आहोत। म्हणून सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही, नंतर लागलं तर घालायचं। आता आपण सजुऱ्यासाठी लागणारं पीठ मळून घेऊया। तर बारीक रवा घेतलेला आहे अर्धा किलो आणि अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। थोडं कमी जास्त झालं तरी चालेल, दोन्ही एकसारखंच घेतलेलं आहे मी। चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मोहन घालायचं। एक कडक 2 मोठे चमचे मोहन घालणार आहोत आपण। हे दोन्ही मिक्स करायचं, रवा आणि मैदा। हे तेलाचं मोहन घालणार आहोत। हे बघा, 2 मोठे चमचे तेल घालणार आहोत। आता हे सगळं हाताने मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया। चपातीची कणिक मळतो तसं आपण एक त्याचा गोळा बनवून घेऊया। सैलसर गोळा असा बनवून घ्यायचा, जास्त पातळ करायचा नाही आहे। आणि झाकण ठेवून बाजूला ठेवूया। आता आपण सजुऱ्या करायला सुरुवात करूया। आता जे आपण सारण केलं होतं त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। एकसारखे गोळे करून घ्यायचे, म्हणजे एकसारखे आपल्या पुऱ्या तयार होणार। कणकेचे पण आपण एकसारखे गोळे करून घेऊया। सगळे गोळे असे तयार करून घ्यायचे। कणिक थोडी लागत थोडीशी मऊ करून घ्यायची आपण आणि नंतर त्याचे गोळे बनवून घ्यायचे। आता आपण पुरण भरतो, पुरणपोळी करताना जसं आपण गोळा बनवतो तसं आपण छोटे छोटे ते गोळे बनवून घ्यायचे। सारण भरायचं आणि गोळे बनवून घ्यायचे आणि पुरीच्या आकाराची आपण पुरी लाटून घ्यायची। छोट्या छोट्या पुऱ्या आपण लाटतो तसेच ह्याची सजुऱ्या लाटून घ्यायच्या। हे बघू शकता तुम्ही, असे आपण गोळे तयार करून ठेवायचे, म्हणजे एकसारख्या पुऱ्या तयार होतात। हे बघा, अशा मध्यम आकाराच्या, जास्त जाड नाही पातळ नाही, अशा मध्यम आकाराच्या आपण पुरीच्या साईजची सजुरी अशी लाटून घ्यायची। गावाकडे हे लग्नाच्या वेळेस सजुऱ्या करतात।
बऱ्याच लोकांना हा पदार्थ माहिती नाही आहे. शहरामधल्या लोकांना हा पदार्थ माहीत नसेल, पण गावाकडच्या लोकांना हा बहुतेक सर्वांना माहीत आहे. आता या सजुऱ्या आपण सगळ्या अशा करून घेणार आहोत आणि नंतर आपण तळून घेऊया. हे बघा, हे सजुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आपण तळून घेऊया. तेल कडक गरम करायचं आणि सजुरी सगळ्या मी आता अशा सगळ्या सजुऱ्या आपण तळून घेऊया. सगळ्या सजुऱ्या मी अशा तळून घेते. खूप टेस्टी आणि खुसखुशीत अशा गरमागरम सजुऱ्या लागतात. तर तुम्ही घरी करून बघा नक्की. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा, आपल्या आता सजुऱ्या तयार आहेत.